नमस्कार मित्रांनो, मुक्ता आणि कविता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. रियाला सायकल चालवायची फार हुक्की आली होती, म्हणून आम्ही काय गंमत केली सांगू का आज. तर इतवारीमधून सायकल चालवायला गर्दीतून तिला फार मजा वाटत होती. नवीन सायकल घेतल्यामुळे तिला ती कुठे चालवू आणि कुठे नाही असं झालं होतं. मग तिला म्हटलं चल. तर आम्ही इतवारीतून असं गर्दीतून निघालो. बघा कशी दुकानांची ओळ आहे. इथून जाता जाता एक छान मस्त पाणीपुरीवाला लागला. इथली पाणीपुरी फार चविष्ट आहे. हे बघा, हे आहे ते पाणीपुरीवाल्याचं दुकान. मग आम्ही पुढे निघालो तर ही रंगपंचमीची दुकानं सजली होती. हे पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिसच्या गल्लीतून पुढे गेल्यावर फारच गर्दी लागली. मग रिया खाली उतरून चालायला लागली. मग जाता जाता तिला कंटाळा आला, म्हणून परत सायकल चालवायला घेतली. गर्दीच्या रस्त्यातून सायकल चालवताना तिलाही भीती वाटत होती आणि तिच्या मागे चालताना मलाही भीती वाटत होती. मग थोडा मोकळा रस्ता आल्यावर गांधी पुतळा स्क्वेअर जाऊन पुढे आम्ही चितारोळी मेट्रो स्टेशनवर आलो. मग मेट्रो स्टेशनवर लिफ्टमधून सायकल वर नेली. रिया सायकल लिफ्टमध्ये टाकत आहे आणि आता आम्ही वर पोचलो. मग सायकल मेट्रो स्टेशनवर घेऊन तिकीट काढायला गेलो. ती तिथेही सायकल चालवायला लागली. पुढे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरजवळ जाऊन हिंगण्याचे 2 तिकीटं काढली. 2 तिकिटांचे 50 रुपये झाले होते. आणि मग पुढे सायकल घेऊन ती प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. मेट्रोची वाट पाहत तिला फार मजा वाटत होती. त्या दिवशी मेट्रो प्लॅटफॉर्मवर काहीच गर्दी नव्हती. आणि बघा, ही मेट्रो आली. आम्ही तिच्या आत्याकडे हिंगण्याला जाण्यासाठी म्हणून मेट्रोने सायकल घेऊन जात होतो. मेट्रोमध्ये सायकल घेऊन जाणं अलाउड आहे आणि तिकडे मोकळे रस्ते असल्यामुळे सायकल चालवायला खूप मजा वाटेल, म्हणून आम्ही मेट्रोमध्ये आता सायकल घेऊन जात आहोत. आता मेट्रोमध्ये सायकल घेऊन सगळ्यात शेवटी जाऊन उभं राहावं लागतं. असं मध्ये उभं राहता येत नाही, म्हणून आजूबाजूचे सगळे लोक तिच्याकडे मजेने बघत होते. आणि तिने एका साईडला सायकल लावल्यावर सारखी ती सायकलकडेच बघत होती. हे हिंगणा स्टेशन आल्यावर आम्ही खाली उतरलो आणि खाली जाण्यासाठी म्हणून लिफ्टकडे जाऊ लागलो. या स्टेशनवरही काहीच गर्दी नव्हती. लिफ्ट जवळ आल्यावर रिया खूप घाईने तिकडे जायला लागली. मग लिफ्टमध्ये सायकल चढवल्यावर आम्ही खाली उतरलो आणि आलो तिच्या आत्याकडे हिंगण्याला. बघा किती मोकळा रस्ता आहे. इथे ना गर्दी ना ट्रॅफिक. तिने मनसोक्त सायकल चालवली. मग तिची आजी, आत्या सगळेजण भेटले. अशी झाली गंमत. मग घरी आल्यावर तिने अभ्यास केला. बाय. कसा